मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, देशाचे खासदार म्हणजे जनतेचे प्रतिनिधी, पण त्यांना सरकारकडून किती पगार व सवलती मिळतात? चला तर जाणून घेऊया. खासदारांचा मूळ मासिक पगार आहे 1,24,000. त्यानंतर येतो मतदारसंघ भत्ता, म्हणजेच त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी मिळणारा खर्च, जो आहे 87,000 प्रति महिना. तसेच कार्यालय चालवण्यासाठी मिळतो 75,000 भत्ता. संसदेचे अधिवेशन सुरू असताना दर दिवशी संसदेत हजर राहिल्यास त्यांना 2,500 दैनिक भत्ता दिला जातो. म्हणजे एकूण पगार आणि भत्ते मिळून खासदार दरमहा सरासरी 2.5 लाखाहून अधिक रक्कम मिळवतात. पगारासोबतच खासदारांना अनेक सुविधा देखील मिळतात. मोफत निवास व्यवस्था, रेल्वे आणि विमान प्रवास मोफत, फोन व इंटरनेटसाठी 1.5 लाखांचा खर्च आणि 50,000 युनिट वीज, 4 लाख लिटर पाणी आणि मोफत वैद्यकीय सुविधा. एकदा खासदार निवृत्त झाला तरी त्याला 31,000 मासिक पेन्शन मिळते. जर तो 5 वर्षाहून अधिक खासदार राहिला असेल तर प्रत्येक वर्षासाठी 2,500 अतिरिक्त पेन्शन मिळते. तर देशसेवा करणाऱ्या खासदारांना सरकारकडून चांगला पगार, भरपूर भत्ते आणि भरघोस सवलत दिल्या जातात. तर मित्रांनो, खाली कमेंट करून सांगा की तुमचा खासदार योग्य जबाबदारी पार पाडतो का? अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.